गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या गडात जाऊन सुरक्षा दल 360 कमांडो मोठ्या प्रमाणात आक्रमक अभियान राबवत आहेत। काही आरोप सुद्धा केलेले आहेत। 400 पेक्षा जास्त जण जे आहेत माओवाद्यांच्या नावाखाली मारले गेलेले आहेत। मध्य भारतातला जो भाग माओवाद्यांचा रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो, ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रात हिंसक कारवाया होतात, त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून सुरक्षा दल आक्रमक भूमिकेत आलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्याचं आपण उदाहरण बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या गडात जाऊन सुरक्षा दल 360 कमांडो मोठ्या प्रमाणात आक्रमक अभियान राबवत आहेत। अनेक माओवादी ठार झालेले आहेत, अनेकांनी आत्मसमर्पण केलेले आहे। तारक्का असेल, गिरधरसारख्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि माओवाद्यांच्या गडात अतिसंवेदनशील भागात पोलीस ठाणी उघडली जातात। ही भूमिका केवळ गडचिरोलीच नव्हे तर लगतच्या छत्तीसगडचा जो बस्तरचा जो सगळ्यात माओवाद प्रभावित भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे। गेल्या 3 महिन्यात 112 माओवादी ठार झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे माओवादी नेते आत्मसमर्पण करत आहेत। यामुळे माओवाद्यांवर एक दहशतीचा प्रभाव, सुरक्षा दलांच्या दहशतीचा प्रभाव माओवाद्यांवर पाहायला मिळत आहे आणि चारी बाजूला माओवाद्यांची कोंडी करण्यामध्ये सुरक्षा दल यशस्वी होत आहेत। त्यामुळे आज माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं एक पत्रक जारी केलेलं आहे काही निवडक प्रसारमाध्यमांकडे, ज्यामध्ये त्यांनी आता सरकारसोबत युद्धबंदी आणि चर्चेची तयारी दर्शवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचा जो केंद्रीय समितीचा प्रवक्ता आहे अभयने जो पत्रक जारी केलेलं आहे त्यात काही अटी शर्ती त्यांनी माओवाद्यांनी सरकारसमोर ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर युद्धबंदी जाहीर करावी, कुठल्या पद्धतीचे जे अभियान अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांच्या विरोधात राबवले जात आहेत सुरक्षा दलाने ते अभियान थांबवावेत आणि नवीन जी पोलीस ठाणी उघडली जाणार आहेत ती उघडली जाऊ नये, सुरक्षा दलांना दंड करण्यातून मागे बोलवण्यात यावे अशा पद्धतीच्या अटी आहेत। त्यासोबतच त्यांनी काही आरोपसुद्धा केलेले आहेत। 400 पेक्षा जास्त जण जे आहेत माओवाद्यांच्या नावाखाली मारले गेलेले आहेत, ज्यामध्ये निरपराध लोक आहेत, आदिवासी आहेत असा आरोप माओवाद्यांनी केलेला आहे। त्यामुळे या चर्चेसाठी सरकारसोबत पुढाकार घेण्यासाठी त्यांनी बुद्धिजीवी लोकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे। पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी सरकारवर दबाव तयार करावा असं आवाहन माओवाद्यांनी केलेलं आहे। माओवाद्यांच्या या अटी शर्ती सरकार किती गंभीरतेनं मान्य करेल हे अद्यापही स्पष्ट नाही। अद्यापही कुठल्याही सरकारकडून या संदर्भात प्रतिक्रिया पुढे आलेली नाही, कारण देशातला जो दंडकारण्य आहे त्यामध्ये महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, ओरिसा असेल, तेलंगणा असेल, या सगळ्याच भागात माओवाद्यांच्या कारवायात आणि तिथं सुरक्षा दलाचा आक्रमक भूमिकेत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2026पर्यंत माओवाद्यांचं पूर्ण उच्चाटन करण्याची भूमिका जाहीर केली होती आणि त्या दिशेनं सुरक्षा दल अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहे, त्यांना यश मिळत आहे आणि हा जो दबाव तयार झालेला आहे त्यातूनच ही माओवाद्यांच्या नेतृत्वाने ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। मात्र माओवाद्यांची ही जी खेळी आहे ती नेमकी खेळी आहे की भूमिका आहे हे अजून स्पष्ट नाही। आता या संदर्भात सरकार काय पाऊल टाकणार हे आपल्याला पाहावं लागेल। आत्ताची परिस्थिती अशी आहे की माओवाद्यांवर एक सरकारचा जो आहे सुरक्षा दलांचा एक मोठा दबाव तयार झाला आहे, हे मात्र या निमित्तानं पाहावं लागेल। सरकार आणि माओवादी यांच्यातल्या चर्चेचं आपण उदाहरण बघितलं तर 2004मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी माओवाद्यांच्या काही नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या केल्या होत्या। त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारनं माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक पाऊल उचललं, त्यामुळे आंध्र प्रदेशातून माओवाद हद्दपार करण्यात यश आलं। आता ही माओवाद्यांकडून स्वतःहून चर्चेची तयारी दर्शवण्यात आलेली आहे। युद्धबंदी आम्ही करू शकतो, तुम्ही एक पाऊल पुढे घ्या असं माओवाद्यांनी म्हटलेलं आहे। मात्र केंद्र सरकार आणि या भागात माओवाद्यांच्या कारवायात येथील राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेईल हे आपल्याला पाहावं लागेल। आत्ता मात्र आज माओवाद्यांची ही भूमिका जाहीर झालेली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।